नमस्कार सगळ्यांना. आज आपण धपाट्याच्या कापण्या करणार आहोत. धपाट्याच्या कापण्या म्हणजे धपाट्याच्या चवीच्या कापण्या. कारण धपाटे केल्यानंतर 2 दिवसाच्या वरती टिकत नाहीत आणि आमच्यात धपाटे खूप आवडतात. तर तीच टेस्ट येण्यासाठी हा बेटर ऑप्शन आहे. तर मी काय घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद, मीठ, धणे पावडर हे घेतलेलं आहे. जे आपण धपाटे करायला वापरतो ना ते सगळं घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता आणि पीठ मळताना पांढरं तीळसुद्धा टाकू शकता. हलकंसं जाड ठेवलेलं आहे मी, ते बारीक केलं आहे. आणि आता गव्हाचं पीठ एका ताटामध्ये घेते आहे. गव्हाचं पीठ इथं मी 3 वाट्या घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता जरी मोठी वाटी दिसत असेल तर याच्यात छोट्या छोट्या अशा 3 वाट्या पीठ मी घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी 3 चमचे तेल टाकलेले आहे. 3 वाट्यांसाठी 3 चमचे. आपण पोहे खायचे चमचे असतात ना, ते तेल चमचे वापरायचं. तेल सगळं पिठाला असं जर चोळून घेतलं ना तर तुम्ही कोणताही जो पदार्थ करत असाल ना तो तुमचा पदार्थ वातट होत नाही. म्हणजे खाताना असं तुटला जातो, म्हणजे खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात, पण असं वातड रबरसारखं होत नाही. म्हणून तेल नेहमी असं पिठाला चोळून घ्यायचं, जरी गरम तेल असेल किंवा थंड तेल असेल तरीही. ही तुमच्या आजची टिप्स. इथं आपण थंडच तेल वापरले. ठेचा टाकला, कोथिंबीर टाकली आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. जसं चपातीचं पीठ मळतो तसं मळायचं नाही, थोडंसं घट्ट मळायचं. आता लगेच लाटू शकतो, हे काय भिजत ठेवायची गरज नाही आहे. थोडीशी पिठी घेतली आहे मी आणि पिठीवरती हे आपल्याला लाटून घ्यायचे. तेलावर पण लाटू शकता किंवा पिठीवर, दोन्हीवर लाटलं तरी चालू शकतं. आता इकडे मी कापण्या म्हणते आहे म्हणून थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कट करणार आहे. पण तुम्ही तिखट शंकरपाळ्या म्हणू शकता किंवा काही आपण पाहिजे ते ह्याला नाव देऊ शकतो. फक्त ह्या ज्या होतात ना त्या धपाट्याच्या चवीच्या होतात, म्हणून मी तुम्हाला सांगितले की धपाट्याच्या कापण्या करणार आहोत. मस्त लागतात चवीला. तुम्हाला ही काही कापणी आहे ना ती प्रवासात पण घेऊन जाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. आणि आता तर आषाढ आहे, तर आषाढ स्पेशल म्हणून ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तर बघा, मी सगळे पहिल्यांदा ह्या कट करून घेणारे, सगळ्या ताटामध्ये काढून घेते आणि नंतर तळणारे. तर झालेलं आहे, मी कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या. आता तळताना नेहमी लक्षात ठेवायचं, तेल गरम झालं की गॅस मीडियम ठेवायचा आणि मग मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात. तुम्ही जर थोड्याशा जाड ठेवल्या असतील कापण्या तर गॅस कमी ठेवा आणि कमी गॅसवरती त्या तळून घ्या, म्हणजे खुसखुशीत होतील. आता मी हे थोडं पातळ लाटलं आहे, तर मीडियम गॅसवरती ते होणार आहे आणि ह्या कुरकुरीत होतील. तर बघा, हलकासा कलर बदललेला आहे आणि आपल्या ह्या ज्या कापण्या आहेत ना त्या तळून झालेल्या आहेत. खूप वेळ लागत नाही, अगदी 20 मिनटामध्ये ही पूर्ण रेसिपी होते. अगदी तयारीपासून खाण्यापर्यंत 20 मिनटामध्ये ही तयार होते. त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता. घाईमध्ये पण केली तरी चवीला मात्र अगदी धपाट्यासारखीच लागणार आहे. मस्त होतात. तर मी उरलेल्यासुद्धा ह्या करून घेते. आणि इकडे ह्या झालेल्या आहेत, तर तुम्ही बघितलं किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूप दिवस टिकतात. हां, चवीमुळं त्या लगेच संपतील ती वेगळी गोष्ट आहे, पण खराब मात्र होत नाही, खूप दिवस टिकतात धपाट्याच्या चवीच्या ह्या कापण्या. एकदा तुम्ही करून बघा, बनवायला खूप सोप्या आहेत, आवडेल ही तुम्हाला, त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही.